सगळं घराचं बॉक्सिंग रिंग बनवून ठेवलंयस तू, हो की नाही बाबा? हो हो. आणि हे बघ अधीरा, तुमची ही रोजची भांडणं आणि तुम्हाला कन्सोल करायला ना आता कंटाळायला लागलाय मला. बाबा ओ असे शांत काय बसलात, बोला ना तुम्ही काहीतरी. हे बघ आदिरा, मला काही सांगू नको तू. अगं माझं वय होत चाललंय आता. रिअली? रोजच्या या तुमच्या कटकटीचा ना मला खूप त्रास होतो. आणि खरं सांगू का, तू ना तू जा बाई, जा जा तुझा माहेरी जा तुझा. अरे 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 असं नका बोलू. एरवी तर नेहमी तुमच्या सुनेचे गोडवे गायला थकत नाहीत तुम्ही, आणि आज असं असं बोलता. दुसरं काय बोलणार. अगं तुमच्या या भांडणामध्ये 2दा हॉस्पिटलच्या वाऱ्या झाल्या माझ्या. आणि हे असंच सुरू राहिलं ना तर एक दिवस वर जायची वेळ येईल माझ्यावर. बाबा अधीरा, तुझ्यामुळे ना माझे बाबा आता मरायची भाषा करायला लागलेत. मी तुला सांगतो, जर तुझ्यामुळे यांना काय झालं ना, मी सोडणार नाही तुला. त्यांच्या आजारपणासाठी तू मला का ब्लेम करतोयस? आणि तू विसरलास का माझा पाय मोडला होता आईंनी? हो विसरलास ना तू? मला भूक लागत नाहीये त्यांच्यामुळे. सगळा स्ट्रेस माझ्या स्किन वरती दिसतोय आणि यु नो व्हॉट, हे माझे केस पण गळतायत. ओके, त्यांच्यामुळे माझ्या तब्येतीवरती परिणाम होतोय. अधीरा अधीरा अधीरा, पाया पडते मी तुझ्या. भांडू नकोस ग राजा, नको भांडू. माय लाईफ माय रूल्स. मी भांडणार. हे असं करते म्हणून म्हणते नको भांडू, प्लीज नको भांडू. पाया पडते देवा, मी काय करू आता, मला कळत नाहीये. नाही 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 नाही, तुम्ही काहीच करू नका. आता जे काय करायचं ना ते मी करणार. आठवतं माझ्या डॉलला तुम्ही किती त्रास दिला होता, तिचा पाय मोडला होता, तेव्हा समरनी पोलीस कंप्लेंट करायला गेला होता समर. आता मी समरला सांगते, समरच तुम्हाला धडा. नाही 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 बाबा, असं नका करू. हो समोर राहू नको, समोर राहू नको. मी तुमच्या समोर दयाची भीक मागते, माझ्यावर दया करा, दया करा मल्लिकाताई. समोर राहा ना, काही सांगू नका हो प्लीज. समोर रावांकडे ना फक्त एकच पर्याय असतो, मला तुरुंगात पाठवण्याचा. मला आणि या वयामध्ये ओ जावे बाबू, तुम्ही जर नाही तुम्ही असं नका करू. हो तुम्ही तर इतके सुधारलेले आहात, तुम्ही समजावून सांगा ना तुमच्या भावाला. आता मला तुरुंगात टाकलं, हे या वयामध्ये तुरुंगात जाणं कसं वाटतं? नाही बरं नाही दिसत. तुमची सासू तुरुंगामध्ये कसं वाटतं? सुष्मिता सांग राजा, सांग ना. तू तुझ्या नवऱ्याला सगळं समजावून सांग ना. तुझं ऐकतील ते, बघ है ना, तुझ्यावर प्रेम का. आजी